अरे खरं जाऊ काढू. कुठला? नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल्हापूरमधून आता आपण सीवे ट्रीटमेंट प्लॅन आणि वॉटर सिवेज प्लॅन बघितला आहे. आता आपण थेट मालवणी स्टेशन चाललोय. वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट तर आता आपण चाललोय घाटात आपण जेवणानंतर आपण जाणार मालवणला खाली काय? आता आपण निघालोय कोल्हापुरातून थेट मालवण दिशेने चाललोय. आता मालवण जाऊन आपण एक झाड बघायचं आहे जाताना, आणि त्या झाडाखाली मस्तपैकी जेवण करायचं आहे. आपण ऍक्च्युली ना कोण आहे त्यामुळे झाडाखालीच बसलं पाहिजे. ऍक्च्युली हो बरोबर 100% ऑक्सिजन शरीराला ते लागतच ना, त्याच्या माणूस जगू शकत नाही ना. झाडे लावा, झाडे फोटो बघ फोटो. कसं चांगलं दिसतंय. हे डार्क आहे, लाईट आहे. मालवण आलं, जवळ आलं रे. तर मित्रांनो, आम्ही फायनली रात्रीचे 8:15 वाजले. आम्ही आता इथं पोहोचलो रिसॉर्ट मध्ये आम्ही पोहोचलो. म्हणजे एवढा वेळ लागला रोडला. टाइम तर 3 ते 3.5 तासच दाखवत होतं. पण आपण किती वाजता निघालो रे? एका गावाचा बोर्ड तोडून आलोय. काय अचिव्हमेंट? एका गावाचा बोर्ड तोडून आलोय. असू दे, ते सांगायची गोष्टी नसतात. ब्लॉक चालू आहे भावाचा. मित्र चांगला आहे तसं. आहे. बघूया आता उद्या बरं, आता बघूया कसं होतंय. एवढी ही रूम आहे. ह्याच्यामध्ये नावं तर 15 जणांचे आहेत, पण बसतात किती आणि झोपणार किती हे बघायचं, हे बघणं महत्वाचं आहे. आता आम्ही आलोय, भूक एवढी लागली सांगू शकत नाही. आता आम्ही जातो जेवायला. तुम्हाला सरळ जेवून भेटतो. तर मित्रांनो, संस्कारनी जिम लावली. आई गो गुरु काय आपलं संस्कार काय म्हणायला लागले ते? कुठे गेला फोन? एवढं फोन बघ माझं चालू डिस्क्रिप्शन मध्ये. काय झालंय? चालूच आहे. अरे iPhone 11 Pro Max काय झालं भावायला? अरे हे कोणी आणले? लहान मुलांचं काय कसं 5-10 रुपये चालते असले. आता आम्ही रात्री आवरून रूम मध्ये आम्ही आलोय. 9 वाजता आलोय बीचवर. गुड नाईट. बॉटल आहेत. इथं काय दिसत तर नाहीये गुरु, बट साऊंड इज सो सॅटिस्फाइंग गाईज. येस, प्लीज कम ऑन जॉइन अस. हाऊ दे कॅन जॉइन अस? दे आर वॉचिंग. ए खाली जाऊ नका. क्रॅप कुठे? अरे पळतोय कसला बघ की. तर मित्रांनो, आता आम्ही बीच वरून परत निघालोय जेवायला आपल्या रिसॉर्टवर. अजून काय मग कसं वाटलं सगळ्यांना इथे येऊन? एकदम मस्त. सुयश एकदम सॅटिस्फाइंग. अरे उद्देश कुठे गेला? गेला सगळी केलीस का गाण? खाली बघा.
हो आपण खाली लावले. ए अरे बंद कर आता. इथनं इथूनच आहे का ए थांब रे आणि इथूनच आहे तर हा बरोबर आहे खुर्च्यांच्या इथून आलो मग आम्ही काय टॉपरच्या पलीकडे उभारलाय. हा टॉपर माझ्या वेळेस असं यायला मागचा चालल्यात. ए मार्क्स वर काय नसते डिपेंड नसतं टॉपर कोण. मग आन्सर नेव्हर जज एनीवन फ्रॉम देअर मार्क्स तू पुढे दाखव. तर मित्रांनो आम्ही आता बीच वरून परत आलो रूमवर पण आम्हाला नुसतं बीच वरती जाऊन आलो आणि घाम बघा केवढा आला. ए खोटं बोलतीस आधी पिलो फाईट केली पिलो फाईट मध्ये प्रत्येकाला असा बदाकलाय का शेवट विषय गेलाय आबाईचा तर लयच हे झालंय. मला आदित्य इथं पडलाय आडवा लोळत दुसरं काय लोळण्याशिवाय येतच नाही 100%. आणि इकडे हा काय करायला लागलाय कुणीकडे चला आता आम्ही येतो जेवायला जाऊन परत येतो रूमवर. गुरु जेवण कसं आहे. आता हे एवढे ह्याच्यात बसलेत सगळे नॉनव्हेज वाले. नॉनव्हेज वाल्यांच्यात एकच व्हेज आहे. तू नॉनव्हेज खात नाहीस मग. आमच्या घरी पूजा झालं रे त्यात नाही चालत. हा हा तर आता आपण पण बसायचं जेवायला. आपण कुठे बसायचं नाही फ्राईड मोदक आपल्याला नॉनव्हेज साठी नाही तिकडे एवढं काय. इकडे बसूया की साईडला. हे श्लोक ये एक वेज राहिलं नाही कोण. तिकडे बसायला आपण. एक प्रॉब्लेम झालाय पियुषचा बस मध्ये डान्स करताना पायाला इथं लागले. त्याला जास्त हालचाल करायला येत नाही. ओव्हर एक्साइटमेंट मध्ये दोन शब्द ट्रिप बद्दल काय म्हणू बाबा मूड गेलाय फक्त सगळा. मूड केलाय मज्जा करता येणार नाही. आता उद्या बघायचं काय काय रिझल्ट निघते. आता संध्याकाळ आपण मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणायच्या आहेत. मूग वगैरे असेल तर बघ मूज आणायचा आहे. मूजचा स्प्रे आणून मी बघूया सकाळपर्यंत काय होतंय. बर काय नाही टेन्शन घ्यायचं नाही. फ्रॅक्चर वगैरे काय नाही. फ्रॅक्चर काय नाही फक्त मग कमार लागला एवढाच विषय आहे बाकी काय नाही. जेवलंस का नाही आता जेवायला भाऊ आता पोळी जेवायला. अरे माझा काय प्रॉब्लेम झालाय भाऊ घामच यायला लागलं सारखं. अरे होय अरे मी 2 फॅन लावले 2 फॅन रूम तरी पण घाम येतात. लय भाऊ गरम आहे लय तरी पण घाम येतात तरी पण. आपल्या इकडे थंडी रजाई घेऊन झोपायला लागते. होय आणि उघडं बसायला समुद्र अरे समुद्र पलीकडेच आहे की रोडच्या. हा मग त्यामुळे म्हणून उकडते ना असा विषय. तू तिकडे गेला नसेल मग समुद्राकडे. ना आता जून जायचं की बरं. जून काय ऍक्च्युली मला भूक लागली. ऍक्च्युली मला भूक लागली. हा एक्झॅक्टली. मग ते आता चालण्याची एवढी मनस्थिती नाही आहे माझी. इथे जेवणच जाईन. मितेश जेवला का. मितेश जेव्हा या पब्लिक भुका लागली ते असं का तर नारडून कसा बसलाय. जरा जेवाय वाढायला बघा काय डोसकं दुखायला लागले. यायला लागले ताट तयार करायला लागलेत. तिथं जयवर्धन ताट करून घ्यायला लागलाय. बसलाय तिथे काय सांगायचं तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही इथं जेवणाची वाट बघत बसलो म्हणजे थोडक्यात झोपलोच. इकडे बसलेत रोहित रोहित अरे जोडी भारी आहे तुमची. आर आणि एमचाच फरक आहे नुसता. बाकी सगळे सेमच आहे. दिसायला पण जरा सेमच आहे. दिसाय सेमच आहे. जेवणाचं बघा बाबा नो दिसायला लागले तिथे. जेवणाचं यायला लागले. प्रवासाचा जास्त टाइम गेलाय. प्रवासाचा टाइम गेला म्हणजे रोडचं काम सुरू होतं. त्यात आपली यंत्रणा कटाळा आला. अजून काय माहिती येऊन बरं वाटतंय का. मस्त वाटलं बाबा. निवांत रिलॅक्स. जरा गरम होते खूप जरा हो गरम. तर मित्रांनो आता रात्रीचे जवळपास 12 वाजलेत. व्हिडिओ मध्ये दिसतंय का नाही काय माहिती. दाखव की आम्ही 12 वाजता एवढे सगळे जण
अजून मागं थोडे जण आहेत ते पण यायला लागलेत. आता आम्ही निघालोय रूमवर. दम लागला. श्लोकच्या मागून पळालो नुसतं. रिसॉर्टवर आपण 2:40 झाली. आता वाजलेत रात्रीचे 12. सगळे गेलेत रूमवर. आम्ही इथं 10-12 जण इकडे आहेत 4-5 जण. इकडे दाखव. आम्ही इथं बसलोय. आता बीचवर बसलो होतो. हे 3 जण आलेत. सगळ्यांच्या अंगावर माती टाकत. हा घाम त्याच्यामुळे आहे तोंडावर एवढा. बरं थांब इकडे दे. असं दे सुरू. हा माती कशामुळे टाकली? असंच नाही भांडणं होती सांग की वैयक्तिक भांडणं. वाळू भांडणं होती. काय होते? वाळू भांडणं. वाळू भांडणं आमच्या अंगावर चुकून कुणाकडनं तर वाळू पडलेली. आम्हाला सूत्रांच्या माहितीनुसार माहिती मिळाली की राज शेळकेनं आमच्या अंगावर टाकली होती. बरं सूत्र कोण आहेत तुझे? सूत्र ते आम्ही गुप्तचरांबद्दल सांगू शकतो. अभय बारपटे. इकडे आहे. जयवर्धन एक इकडं. इकडं जयो इकडे श्लोक बसला एकटाच. सांग की नारळाला पाणी कसं असतं सांग. नारळी काय नारळ काय नारळामध्ये पाणी कसं असतं सांग की. नारळ पांढरा असते. सांग की सांग. वाघ एकदाच वर काढतो. वर काढतो काय काय करतो काय सांग की काय करतो. वाघ करतो वर पडतो का खारकी करतो. माणसाला 1-2 गोष्टीचं आरक्षण असतं. आपल्या इथल्या एका माणसाला सगळ्या गोष्टीचं आरक्षण. गोष्टी सांगाय घेऊ. मला मारणार नसला सगळं सांगतो मी. आता ही बाजू बी सांगतो, ही बाजू बी सांगतो. होय कसं आहे माझ्या ताकद आहे म्हणून आमच्यावर ताट आहे ना. आमची बी ताकद आहे पण आम्ही उगाच दावत नाही. कुठं आहे दाखव दाखव. जय महाराष्ट्र. जय जिनेंद्र. नाही ना काय जय जिनेंद्र म्हणतोय. जटलाच्यात गेलता का जिलेबी काय कुंडलची जिलेबी निघती. अंबिका अंबिका आणि माहिती आहे त्यामुळे वजन वाढले. हे बरं सांग की नारळात पाणी का असतं. ती नव्ह अरे इथं कुठं बोट करायला लागला. 10वी करून 12वी करून कॉमर्स करून पुन्हा डिप्लोमा का केला. कॉमर्स एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता आम्ही सगळं होऊन बीचवरून येऊन थोडा वेळ बाहेर खाली बसून आता रूम मध्ये येऊन गप्पा मारायला बसलोय सगळे. हाय गाईज फॉलो करायला लागते दोघांनी पण. नवीन सुरुवात आहे त्याची पण माझी पण. आता उत्कर्ष त्यांनी स्वतःची तयार केलेली स्क्रिप्ट सांगायला लागलाय पण मी ते रेकॉर्ड नाही करू शकत कारण जर ती लीक झाली तर एक ब्लॉकबस्टर फिल्म त्याच्यावर तयार होऊ शकते. बरोबर आहे की नाही? हो बरोबर 100%. आणि ती उगाच मी पुस्तक लिहिणार आहे रे स्क्रिप्टचं. बर पुस्तक ही काय पैसे देणार नाही सांगितल्यावर काय पैसे येणार नाही रे. होय बरोबर आहे रे आणि विकणार 100 रुपये. बरोबर आहे की बाबा. काहीतरी पैसा कमवा. शिकून मोठवण्यापेक्षा काहीतरी असलं करून मोठवा. इकून मोठवा राणे बिन पण मोठवा. तुझी बाली बघू किती ग्रॅमची आहे ती. नाही बाली बिली इकत नाही आम्ही आणि रानं पण इकत नाही कारण रान इकायला रानच नाही आम्हाला. उत्कर्ष पुजारी. डॅड उचलायचं. याचा स्टाईल मध्ये उभारला. याचा टाटा लागलाय.
कसला ओव्हरला काय रे तू ही घटना घडल्यावर आम्हाला कळालं की सुयश एवढं झोपायचं नाटक करतो तो खरोखर झोपलेला नाही. कंदी पेढा कंदी पेढा उचलला झालाय